चांदवड प्रशासकीय तहसील कार्यालय येथील सभागृहात आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा संपन्न। तर चांदवड तालुक्यातील कोणती ग्रामपंचायत पारितोषिक जिंकेल याची लागली सरपंच ग्रामसेवक यांना ओढ। 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या अभियानाचा शुभारंभ होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा सर्वांच्या प्रयत्नाने यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतने प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना केले। या कार्यशाळेची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या फोटोला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून झाली। आपल्या ग्रामपंचायतीतील बळकटी कशी करता येईल व आपल्या सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, कष्ट करणाऱ्याला या शेवटच्या माणसापर्यंत ही योजना कशी देता येईल असे प्रतिपादन सरपंच व ग्रामसेवक आणि इतर कर्मचारी यांच्या समोर मांडले। यावेळी डॉक्टर राहुल आहेर यांनी अधिक माहिती दिली। नेतृत्वाखाली काम करत असताना ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त बळकटी कशी देता येईल, आपल्या सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, शेवटच्या माणसाला आपल्याला ह्या योजनांचा लाभ कसा देता येईल, त्याच्यासाठी एक ना अनेक योजना आपलं शासन इथे आणत असतं। मागच्या काळामध्ये जेव्हा जलयुक्त शिवार अभियान हे राबवायचं होतं तेव्हा असंच आपल्याला लोकसहभाग असेल किंवा कन्व्हर्जन्स स्कीम्स मधनं आपण हे जलयुक्त शिवार अभियान अत्यंत प्रभावीपणे आपल्या तालुक्यामध्ये राबवलं। तसंच आता आपल्याला मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज योजना किंवा हे अभियान आपण राबवत असताना आपला 15 वित्त आयोगामधनं करत असलेले आपले काही सर्व खर्च असतील, त्याचे जे कामकाज असतील, अनेक दाखले असतील, आपल्या जलसिंचनाचे कामं असतील, घनकचऱ्याच्या निचऱ्याची कामं असतील, हे एक ना अनेक कामं आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतात। हे कामं आपण जर नीट वर्गवारी करून जर केले तर नक्कीच आपल्याला एक चांगला आउटकम त्याच्यातनं मिळेल। प्रतियोगिता किंवा अभियानामध्ये भाग घेणं हा एक भाग झाला, पण आपलं गाव आपल्याला जास्त योग्य प्रकारे, मला वाटतं गुड गव्हर्नन्सला पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त मार्क आहेत। सर्वात पहिला पहिला जो कॅटेगरी गुड गव्हर्नन्सच आहे, तिथपासून सुरू होऊन नाविन्यपूर्णपर्यंत आपण ज्या काही योजना आपल्या गावामध्ये राबवू शकतो त्याच्यासाठी याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला गुण दिले। एकंदरीत एक गोष्ट थोडीशी सकाळी पण कार्यशाळा अशीच देवळा तालुक्यामध्ये झाली आणि एक गोष्ट लक्षात आली की तालुकास्तरीय जे बक्षीस आहेत ह्या बक्षिसाची रक्कम वरनं थोडेसे एवढे काय आपले ग्रामपंचायत सरपंच काही उत्तेजित होत नव्हते अण्णा, म्हणून मी त्याच्यामध्ये आपल्या सर्व प्रमुखांची चर्चा केली आणि म्हटलं की आपण याच्यामध्ये 2 भाग करू शकतो। आता मला वाटतं दर याच्यातनं 8 ग्रामपंचायती तुम्ही निवडू शकता, कारण 3 ग्रामपंचायतींना तुम्हाला पहिलं, दुसरं, तिसरं बक्षीस मिळतं। 5 ग्रामपंचायतीच्या एंट्रीज तुम्हाला वरती जिल्ह्याला पाठवायच्या आहेत आणि ह्या एंट्री पैकी एखादी एंट्री समजा जर अजून वरती जिल्ह्याला सरकली तर खालच्या गावाला तिथे वरती प्राधान्य मिळतं आणि त्याच्यामुळे 8 एंट्रीज आपल्या आपल्या तालुक्यामधनं वरती जाणार। तालुकास्तरीय जे बक्षीस आहे 15 लाखाचं, दुसरं किती 12 लाख आणि 8 लाख, तर त्याला जोड म्हणून किंवा आपल्या ग्रामपंचायतीला अजून जे चांगलं कामकाज करताय ह्या ग्रामपंचायतींना उत्तेजन देण्यासाठी एक माझ्या मनात अशी संकल्पना आली की आपल्या ज्या ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय पहिलं बक्षीस मिळेल, म्हणजे त्यांना जे 15 लाख रुपये मिळतील त्याला वाढीव 25 लाख रुपये आपण आमदार निधीमधून त्या गावाला परत देऊ, जेणेकरून हे 15 लाख आणि 25 लाख मिळून 40 लाखाचं काहीतरी भरीव काम त्या गावाला आपल्याला करता येईल आणि त्याच्यामुळे त्या याच्यासाठी पण आपल्याला ही योजना प्रभावीपणे त्याच्यामध्ये राबवता येईल। जशी त्याचप्रमाणे या कार्यशाळेसाठी आपल्या शासनाच्या गाईडलाईननुसार या अभियानाची कार्यपद्धती कशा प्रकारे करता येईल या संदर्भात चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांनी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या समोर मांडली व आमचे सरपंच, सदस्य व कर्मचारी करतील अशी ग्वाही दिली। शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मागच्याच महिन्यामध्ये एक ग्रामविकास विभागाचा खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे आणि त्या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर असा 100 दिवसाचा आहे। या अभियानाची व्याप्ती, या अभियानाचा उद्देश आणि या अभियानाची कार्यपद्धती आम्ही ह्या प्रेझेंटेशनद्वारे आपल्या समोर ठेवलेली आहे। साहेब,
या अभियानाचं आपल्या चांदवडमध्ये खूप चांगलं काम उभं राहावं अशी आमच्या सगळ्या पंचायत समिती प्रशासनाचा मानस आहे आणि ते आम्ही त्यासाठी तयारीला लागलेलो आहोत। ऑलरेडी राज्यस्तराची कार्यशाळा पुण्याला झाली। माननीय मंत्री महोदय, माननीय प्रधान सचिव महोदय, सर्व आदरणीय सीओ, ऍडिशनल सीओ, डेप्युटी सीओ यांच्या आणि सर्व राज्यातले 350 व्हिडिओ सर्वांची कार्यशाळा झाली आणि अभियानाचा उद्देश आणि त्याचं गांभीर्य मंत्री महोदयांनी तिथे जवळजवळ 4 ते 5 तास कार्यशाळा झाली तिथे सांगितलं। जिल्ह्याला कार्यशाळा मागच्या शुक्रवारी झाली, जेव्हा आपण ठेवणार होतो त्यामुळे आपण पोस्टपोन केली परत आणि आज तालुक्याला कार्यशाळा होते। अभियान आलं आणि अभियान गेलं असं न होता त्याचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचावा आणि ही ग्रामस्तरावर मोठी चळवळ उभी राहावी। आपण कामं नेहमीच करतो, मगाशी सांगितलं, परंतु अभियानाच्या माध्यमातून जर आपल्याला सगळीच्या सगळी कामं आणि ती पण गुणवत्ता क्वालिटी कामं करता आली आणि अभियानाच्या अनुषंगाने 10-5 बक्षिसं आपल्या तालुक्यात मिळाली तर त्या कामाचं खरोखर चीज होईल असं मला वाटतं। या अभियानासाठी ग्रामपंचायत स्तर, तालुका स्तर आणि जिल्हा स्तर असे तिन्ही संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षिसं आहेत आणि राज्यावरची बक्षिसं आहेत 5 कोटी पर्यंतची आणि अगदी कंपल्सरी तालुक्याला 8 लाख, 12 लाख आणि 15 लाख अशी तिन्ही बक्षिसं आहेत। तालुक्याला तर 5 बक्षिसं नक्की मिळणार आहे। पहिल्या आलेल्या पंचायतीला 15 लाख, दुसरीला 12 लाख, तिसरीला 8 लाख आणि इतर 2 उत्तेजनार्थ 5-5 लाख, म्हणजे 5 बक्षिसं आपली निश्चित आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कसं भाग घ्यायचा आहे, कुणाला किती काम करायचंय ते आज आपलं ठरलंय, परंतु तेवढ्यावर न थांबता सर्व पंचायतींनी 100 मार्कच्या दृष्टीने काम करणं आणि हे कोणतंच काम आपल्या आवाक्याच्या बाहेरचं नाही, आपण रुटीन मध्ये जे काम करतोय तेच आहे, परंतु आपल्याला ते सॅच्युरेट करायचे, घरकुलं सॅच्युरेट करायची, नरेगाची कामं सॅच्युरेट करायची, ऍग्रीस्टॅक आयडी सॅच्युरेट, म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचायचे, एकही लाभार्थी आपल्याला सोडायचा नाही। गोल्डन कार्ड असतील ते आपल्याला सगळी काढून 100% काम संपवायचे। प्रमाणे या कार्यशाळेसाठी चांदवड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी, विभाग प्रमुख, पंचायत अधिकारी, पत्रकार बंधू आदी उपस्थित होते। या कार्यशाळेचे मार्गदर्शन बाळासाहेब बोराडे यांनी केले। या कार्यशाळेचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी रोशन सूर्यवंशी यांनी केले। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी जाहिरात व बातमीसाठी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60।